आजचा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत एक झूम वेबिनारचं आयोजन आपण येत्या रविवारी करतो आहोत। 26 तारखेला आपला हा झूम वेबिनार होणार आहे। 26/4/2026 रोजी सायंकाळी म्हणजेच रात्री 8 वाजता हा झूम वेबिनार आपण घेतो आहोत। नीटची परीक्षा अगदी काही दिवसावर आलेली आहे। नीटच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी विशेषतः पालकांसाठी हा सेमिनार असणार आहे। याच्यामध्ये आपण एक्झामच्या दिवशीची संपूर्ण डॉक्युमेंट लिस्टची PDF पालकांना देणार आहोत। एक्झाम डे चेकलिस्ट, त्याचबरोबर NTA च्या पालकांना 27 महत्त्वाच्या सूचना आहेत। त्या सूचना कोणत्या आहेत त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण या झूम वेबिनारमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर ॲडमिट कार्डवरच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा आपण या झूम वेबिनारमध्ये कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर परीक्षेमधील गैरव्यवहार म्हणजे नेमकं काय, ज्याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ते पाहणार आहोत। त्याचबरोबर शासन पातळीवरची तयारी कशा प्रकारे असते एक्झाम सेंटरवर ते सुद्धा पाहणार आहोत। एक्झाम सेंटरचं वातावरण कशा प्रकारे असतं हे सुद्धा आपण या झूम वेबिनारमध्ये डिस्कस करणार आहोत। एक्झाम सेंटरवर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं ह्या सुद्धा गोष्टी आपण त्या झूम वेबिनारमध्ये कव्हर करणार आहोत। पालकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा वेबिनार आपण 26/4/2026 रोजी रात्री 8 वाजता आपण हा वेबिनार घेणार आहोत। वेबिनारची 200 पॅरेंटची बॅच आता फुल झालेली आहे। दुसऱ्या बॅचला आपण सुरुवात करतो आहोत। वेबिनार साठी आपलं जे काही सीट रिझर्व करण्यासाठी पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र ॲप आहे ते डाउनलोड करावं लागेल। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइडसाठी लिंक, जर तुमच्याकडे ॲपल फोन असेल तर iOS ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर केल्यानंतर नाव आणि नंबर टाकून अशा प्रकारचं पॅनल तुमच्या समोर ॲपमध्ये येईल। याच्यामध्ये लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा एक टॅब या ठिकाणी असेल। याच्यावर क्लिक करून रिझर्व माय सीट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची सीट त्या ठिकाणी रिझर्व केली जाईल। 200 बॅचसाठी दुसरी जी बॅच आहे ती सुद्धा आपण 200 पॅरेंटची करतोय। पहिली बॅच पूर्णतः फुल झालेली आहे। तर या झूम वेबिनारचा लाभ महाराष्ट्र राज्यातील पालक आणि विद्यार्थी घेतील याची अपेक्षा करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 म्हणजे नीट UG 2024 ची जी काही परीक्षा होती ती पेपर लीक प्रकरण असेल, ग्रेस मार्क असतील, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर टॉपरची संख्या असेल, ह्या संपूर्ण प्रकरणामुळे गाजलेली होती। प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं। काही ठिकाणी परीक्षा रिपीट घ्यावी लागली होती। संपूर्ण वादाच्या भोवऱ्यात 2024 ची नीटची परीक्षा सापडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने NTA ला कडक निर्देश दिलेले होते की या संदर्भात काहीतरी कायदा झाला पाहिजे की विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्यानंतर विद्यार्थ्याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे। त्याचबरोबर अशा प्रकारचे संघटित गुन्हेगारीमध्ये जे काही बाहेरची लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, मग ते पेपर फुटी प्रकरण असो, विद्यार्थ्यांचं टेम्परिंग असो, अशा प्रकारचे जे काही बाहेरची लोक जे आहेत ते पेपर लीक असतील टेलिग्रामवरचे, ह्या संपूर्ण याला संघटित गुन्हेगारी मानून त्याच्यावर काहीतरी शिक्षा झाली पाहिजे म्हणून NTA किंवा भारत सरकारने पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 त्या ठिकाणी लागू केलेला आहे। या अंतर्गत काय शिक्षा होऊ शकते, जर एखादा विद्यार्थी NTA इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जे काही गैरप्रकाराचे जे काही टाईप्स पाडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी सापडला तर त्या विद्यार्थ्याला काय शिक्षा होऊ शकते, किंवा एखादी बाहेरील व्यक्ती या गैरप्रकारामध्ये समाविष्ट असेल तर त्या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते, या संपूर्ण विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट UGचं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत आपण देत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। विषय नीट आपण समजून घेऊयात। परीक्षेमधील गैरप्रकार म्हणजे काय याविषयी NTA तब्बल 1 पानाचं पूर्ण आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये माहिती दिलेली आहे। सगळ्या गोष्टी एक एक करून समजून घेऊयात। नीट 2024 ची धक्कादायक पार्श्वभूमी आहे या ॲक्टला। पेपर लीकच्या तक्रारी झालेल्या होत्या। बिहार आणि इतर राज्यात पेपर फुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती, ग्रेस मार्क्सचा गोंधळ, वेळेच्या कारणामुळे अनेक केंद्रावर ग्रेस मार्क्स, एकाच वेळी 67 विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक 1 म्हणजे 720 पैकी 720 मार्क्स त्या ठिकाणी
मिळालेले होते, याच्यावरून सुद्धा गोंधळ झालेला होता. निकालातील तफावत, कट ऑफ इतका वाढला की 650 गुण मिळूनही जीएमसी मिळणे 2024ला कठीण झालेलं होतं. सीबीआय चौकशीमध्ये हे प्रकरण गेलं. या गंभीर प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने थेट सीबीआय चौकशी झाली आणि याचा निष्कर्ष परीक्षा यंत्रणा अत्यंत कडक करण्याची तातडीची गरज निर्माण झाली. त्याच्यानंतर पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 हा परीक्षेसाठी लागू झालेला आहे. पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट नेमका काय आहे? हा नवीन कायदा आहे. परीक्षामधील गैरप्रकार आणि कॉपी करणे आता फक्त नियमभंग राहिलेला नाही, हा आता एक अजामीन पात्र फौजदारी गुन्हा, नॉन बेलेबल क्रिमिनल ऑफेन्स आहे. कायद्याचा मुख्य उद्देश पेपर फुटी रोखणे, संघटित गुन्हेगारीला टोळ्यांना चाप लावणे, कष्टाळू विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे. म्हणजे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जातात, त्यांचं संरक्षण करणे या कायद्याचा हा मुख्य उद्देश आहे. शिक्षेची तरतूद काय आहे या कायद्यात? जेलची शिक्षा, परीक्षेत गैरप्रकार किंवा अडथळा 3 ते 5 वर्षांची जेल, गुन्हा संघटित असल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षा. म्हणजे गुन्हा संघटित असतील, संघटित गुन्हेगारी असेल, म्हणजे काही समूह मिळून हा गुन्हा करत असतील तर शिक्षा 10 वर्षापर्यंत पण जाऊ शकते. आर्थिक दंड, दोषी आढळल्यास 10 ते थेट 1 कोटी रुपयापर्यंत दंड आकारला जाईल. त्याच्यानंतर कायमचे डिबाड हे विद्यार्थ्यांसाठी आहे. एनटीए नियमांचे उल्लंघन, पुढील 3 वर्षासाठी एनटीएच्या कोणत्याही परीक्षेतून, नीट असेल, जेई असेल, कायमचे विद्यार्थी बाद होतील. त्याच्यानंतर निकाल तात्काळ रद्द, गैरप्रकारात आढळल्यास निकाल कधी जाहीर होणार नाही, तो जागेवरच रद्द करण्यात येईल. आता गैरप्रकार नेमके काय आहेत विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हे एनटीएने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पेज नंबर 49 आणि 50 वर त्या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यांनी गैरप्रकार आणि पनिशमेंटचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. थोडक्यात आपण समजून घेऊयात की या नोटीसचं म्हणणं काय आहे. एनटीएच्या प्रतिबंधित वस्तू ज्या आहेत त्या एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायचं नाही. म्हणजेच मोबाईल असेल, ब्लूटूथ असेल, कोणतेही दागिने किंवा खाण्याचे पदार्थ हॉलमध्ये नेणे हा गुन्हा आहे किंवा ह्या गोष्टी घेऊन येऊ नये असं एनटीएने या ठिकाणी सजेस्ट केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा प्रतिबंधित डिबार्ड ज्या गोष्टी आहेत त्या बार्ड आयटम ज्या आहेत, म्हणजे जे प्रतिबंधित गोष्टी आहेत त्या एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी नेऊ नये असं एनटीएने सांगितलंय. स्वतःचा पेन सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेण्याची मुभा नाही. पेन सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिला जातो. ड्रेस कोड जो एनटीएने ठरवून दिलेला आहे, ड्रेस कोडवर आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की ड्रेस कोड कशा प्रकारे असायला पाहिजे. तर ड्रेस कोडचे उल्लंघन विद्यार्थ्यांनी करू नये. वेळेचे उल्लंघन विद्यार्थ्यांनी करू नये. ऍडमिट कार्डवर विद्यार्थ्यांना गेट क्लोजिंग टाइम, एक्झाम कधी सुरू होईल, एक्झाम कधी संपेल हे संपूर्ण टायमिंग दिलं जातं. त्या टायमिंगचं पालन करणं विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्या ठिकाणी वेळेचं उल्लंघन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करू नये. गैरप्रकार म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये जे काही आणखी पॉईंट आहेत ते सुद्धा समजून घेऊयात. OMR शीटवरील चुका आणि रफ काम. OMR शीटवर फक्त रफ काम करणे, छापलेली माहिती पुसण्याचा प्रयत्न करणे, रोल नंबर, नाव किंवा स्वाक्षरी चुकीची भरणे, त्यावर खाडाखोड करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर जसं मी अगोदर सांगितलेलं आहे. OMR शीट जी आहे ही फक्त विद्यार्थ्यांना अचूक उत्तर म्हणजेच करेक्ट आन्सर राऊंड करण्यासाठी दिली जाते. त्याच्यावर विद्यार्थ्याला आपलं नाव, आई वडिलाचं नाव, त्याच्यानंतर साईन इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. ते योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायचं आहे. OMR शीटला टॅम्परिंग करणं हे गैरप्रकारामध्ये येतं असं एनटीएने सांगितलेलं आहे. कागदपत्रे आणि फोटोमध्ये फेरफार, अर्जावर किंवा ऍडमिट कार्डवर स्वतःचा चुकीचा किंवा माफ एडिट केलेला फोटो लावणे, तोतेयागिरी व साहित्याची चोरी, स्वतःच्या जागी दुसऱ्याला परीक्षेला बसवणे किंवा मूळ OMR ऑफिस कॉपी हॉल बाहेर घेऊन जाणे. क्वेश्चन पेपर असेल किंवा OMR सीट असेल, ज्याला आपण आन्सर सीट सुद्धा म्हणतो, परीक्षा चालू असताना हे कुठल्याही प्रकारे हॉल बाहेर जाता कामा नये. हे हॉल बाहेर घेऊन जाणे म्हणजेच ते जे आहे अनफेअर मीन्समध्ये, गैरप्रकारामध्ये येईल असं एनटीएने सांगितलेलं आहे. किंवा आपल्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याचे प्रकार सुद्धा मागे काही दिवसामध्ये घडलेले आहेत. त्याच्यावर सुद्धा आळा घालण्याचं काम हे पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट त्या ठिकाणी करतं. ऍडमिट कार्ड जमा न करणे, परीक्षा संपल्यानंतर ऍडमिट कार्ड पर्यवेक्षकाकडे जमा न करता घरी घेऊन येणे. म्हणजेच विद्यार्थी जो काही ऍडमिट कार्ड परीक्षेला घेऊन जातो तयार करून, ऍडमिट कार्डवर फोटो, त्याचबरोबर आपले थंब इम्प्रेशन घेऊन विद्यार्थी जो काही रेडी ऍडमिट कार्ड घेऊन परीक्षा केंद्रात जातो, त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर ऍडमिट कार्ड आपल्याला त्या ठिकाणी जमा करावं लागतं. आपण जे ऍडमिट कार्ड घेऊन जातो ते जमा करावं लागतं. ते जमा न करता सरळ घरी घेऊन आला तर तुमचा निकाल त्या ठिकाणी रोखून धरला जाऊ शकतो. परीक्षेत अडथळा, परीक्षेच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण करणे किंवा निकाल जाहीर होण्यापूर्वी किंवा नंतर OMR सीटची किंवा तुमचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची जी काही रिझल्ट आहे किंवा मार्कशीट आपण ज्याला म्हणू,
याच्यावर खाडाखोड करून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणे, ह्या सगळ्या गोष्टी गैरप्रकारात येत असल्याचं NTA म्हणणं आहे. झिरो टॉलरन्स पॉलिसी आणि महत्त्वाचा सल्ला, अफवांपासून दूर राहा. परीक्षेपूर्वी पेपर लीक झालाय किंवा महत्त्वाचे प्रश्न अशा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. नियमांचे पालन करा. ड्रेस कोड, वेळेचे बंधन, परीक्षा हॉलमधील शिस्त काटेकोरपणे पाळा. एवढंच NTAचं या ठिकाणी म्हणणं आहे. ज्या गोष्टी गैरप्रकारामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्यवस्थित वाचायचं आहे किंवा आपण आपला जो काही झूम वेबिनार आहे त्याच्यामध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत. अतिशय प्रामाणिकपणे परीक्षेला गेलेल्या विद्यार्थ्याला NTA कडून त्या ठिकाणी कुठलीही अडचण येत नाही. अगदी साधं, सरळ, सोपं आणि शांत वातावरण त्या ठिकाणी असतं. कुठल्याही गैरप्रकारात विद्यार्थ्यांनी अडकू नये किंवा ह्या कायद्याची जी रचना आहे ही विद्यार्थ्यांना भीती घालवण्यासाठी नाही, तर परीक्षा जी आहे अत्यंत पारदर्शीपणे पार पाडावी. त्याचबरोबर प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्याचा कुठलाही त्रास होऊ नये, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, हा एकच ह्या कायद्याचा उद्देश असल्याचं NTAचं त्याचबरोबर भारत सरकारचं म्हणणं आहे. पब्लिक जो काही ऍक्ट आहे हा पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट हा 2024ला त्या ठिकाणी आलेला आहे आणि आत्ता 2026च्या परीक्षेला तो लागू आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठलेही गैरवर्तन न करता NTAने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी एक्झामला जायचं आहे. आपण इतकी दिवस व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, व्यवस्थित विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षेला सामोरे जायचं आहे. पालकांसाठी सुद्धा NTAने काही सूचना दिलेल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर काय तयारी चालू आहेत ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या वेबिनारमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. वेबिनार सीट रजिस्टर्ड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं पोर्टल दिसेल, त्याच्यावर लाईव्ह काउन्सिलिंगला क्लिक करून आपली सीट जी आहे ते विद्यार्थी आणि पालकांनी रिझर्व्ह करायचे. विद्यार्थ्यांनी हा वेबिनार नाही केला तरी चालेल, कारण परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे, विद्यार्थी अभ्यासामध्ये असतात. विशेषतः पालकांसाठी हा आपण सेमिनार त्या ठिकाणी घेत आहोत. आपली सीट त्या ठिकाणी रिझर्व्ह करू शकता. पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमच्या स्क्रीनवर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.